तुले संचित लिहिलेलं तुले आपल्या हातात नाही, 5च्या वरती संचित लिहून ठेवते आपल्या नशिबाचं, आधी नाही. आणि ज्या माणसाचं लेकरू बाळ नसतं ना, तिच्यापाशी लेकरू सुद्धा देत नाही का, कारण काही वांजोटी आहे आणि हिच्या हातात आहे का, असं वागू नका. तिला खरा वाटलं असं वागणं. संचिताच्या गोष्टी आहेत जे परमार्थाच्या गोष्टी आहेत, पण जरी पुढे काहीतरी मार्ग असेल तिचं, त्याच्यावर ती संच फळ भेटलं नाही. अशाच हे बाहेर गोष्टी करत चालल्या आणि आत्मदेवाला ते एवढं खराब वाटलं की आपण एवढं परमार्थ करतो. खरंच आपल्या जर लेकरू बाळ नसलं तर आपला उद्धार कसा होईल, माग कोण हे करत, संस्कार कोण करत, आपण नाव कोण चालवल, असं तिच्या डोक्यात असतं. कारण या बायाच्या गडबड्यामुळे चांगलं, पण बायच्या कधी डोक्यात येत नसते, पण हे बाया गोष्टी करतात ना, त्याच्यामध्ये जास्त भेटते. कधी कोणाला नसलं तर चांगल्या मार्गाने चांगलं हे सांगायचं, चांगलं हे म्हणजे याच्या मानव जन्म दिला तर मानवासारखं वागा. कोणाला छेडछाड नाही झाली पाहिजे आपल्याकडून, तशी वागणूक टाकायची. हे लेकरून देणं नाही देणं हे परमार्थाच्या हाती आहे, आपल्या हाती नाही. तुम्ही सांगत ना 2 लेकरं दिले ठेवले तर बरं, नाही ठेवले तर तुम्हाला माहित आहे का काय आहे समोरचं ते, पायापच पण समोरचं लक्षात घ्यायचं, समोर आपल्यापाशी काय आहे, काय घडत समोर काही कोणाला माहित नाही. याच्याकरता जेवढं आपल्याकडून होईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. असं आत्मदेवाला खराब वाटलं आणि खिन्न झाले आणि नारद म्हणतात आता जाऊ द्या, आपली एवढं भगवंताचं करतो आपलं असं आहे, खर्च त्याच्या गोष्टी बऱ्या आहे का, बरं बोलून राहिल्या त्याला, खोटं थोडी बोलल्यात आता. मग झालं की आपण आता असं करत की नकोच हे परमार्थ नको, काय लोक सोडतात बरं तसे. काही जर विघ्न आपल्या हातात आलं की देव नको, धर्म नको, काही नाही, चक बंद करून टाकते, पूजापाठी बंद करते. तर तेवढ्या देवाचं तुमचं काय लागलं, देवानेच चुकलं तर तुम्हाला काय चुकणार आहे असा